सीन एकदा शूटही झाला, पण तो डिरेक्टरला आवडला नाही. डिरेक्टर चांगलाच भडकला. त्या माणसाला जिवंत जाळतोय असा फील आला पाहिजे. नाना पाटेकर हिंदी चित्रपटसृष्टीतला मराठमोळा सुपरस्टार. एखादा कलाकार आपली भूमिका उत्तम ओठावी यासाठी किती टोकाला जाऊ शकतो आणि ते त्याच्या जीवावर कसं बेतू शकतं याचा हा किस्सा. विधू विनोद चोप्राच्या परिंदा या चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या सीनचं शूटिंग सुरू होतं. या चित्रपटात आणि या सीनमध्ये नाना पाटेकर म्हणजे अण्णा शेट्टी आणि जॅकी श्रॉफ म्हणजे कृष्णा असे दोन कॅरेक्टर्स होते. जॅकी श्रॉफ आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नाना पाटेकरच्या कॅरेक्टरला जिवंत जाळतो असा तो सीन होता. आता जनरली ज्या सीनमध्ये अशी आग वगैरे दाखवायची असते त्यावेळी कलाकारांच्या सेफ्टीसाठी त्यांना एक फायर सूट दिला जातो, जो तुम्ही कॉस्ट्युमच्या आतमध्ये घालू शकता. पण नाना पाटेकर यांनी तो कॉस्ट्युम घालायला नकार दिला. त्यांचं असं म्हणणं होतं की या फायर सूटमुळं माझ्या ॲक्टिंगवरती परिणाम होईल आणि रिअलिस्टिक अनुभव येणार नाही. डिरेक्टरनं त्यांना समजावलं आणि त्यांनी तो सूट घातला, पण तो निम्माच घातला. म्हणजे शर्टच्या आतमध्ये जो फायर सूट असतो तेवढाच घातला, बाकीचा घातलाच नाही. झालं, सगळी सेटिंग झाली, लाईट्सची अरेंजमेंट झाली, कॅमेरा लागला, डिरेक्टरनं ॲक्शन बोललं आणि सीन सुरू झाला. सीन एकदा शूटही झाला. सीन तसा चांगला झाला होता, पण तो डिरेक्टरला आवडला नाही. डिरेक्टर चांगलाच भडकला. विधू विनोद चोप्रा म्हणजे त्या डिरेक्टरचं असं म्हणणं होतं की या सीनमध्ये आग तेवढी दिसली नाही. व्हिज्युअली तुम्हाला आग आणखी जास्त दिसली पाहिजे. त्या माणसाला जिवंत जाळतोय असा फील आला पाहिजे. झालं, डिरेक्टरचाच तो कॉल होता, त्यामुळे पुन्हा एकदा सगळी सेटिंग लागली. स्टंट डिरेक्टरनं पुन्हा एकदा सगळी सेटिंग केली, पुन्हा एकदा लाईट्सची अरेंजमेंट झाली, कॅमेराचा सेटअप लागला आणि पुन्हा एकदा डिरेक्टरनं ॲक्शन म्हणलं. सीन सुरू झाला, पण यावेळी सीन हाताबाहेर गेला. याचं कारण असं होतं, जे रबरी सोल्युशन वापरून यावेळी आग लावली जाते ते खूप जास्त प्रमाणात वापरण्यात आलं होतं आणि त्यामुळं ती आग जास्तच भडकली. आता तुम्ही इमॅजिन करा, अण्णा शेट्टी म्हणजे नाना पाटेकरांचं कॅरेक्टर त्या झोपाळ्यावर आहे आणि त्याच्या चारी बाजूला आग आहे. आता आपण बोलतोय 90च्या पिरियडबद्दल. त्या काळात डिजिटली आग वगैरे तयार करणं शक्य नव्हतं. तेवढी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली नव्हती. तुम्ही जी आग बघताय त्या सीनमध्ये ती खरीखुरी आग आहे. त्या सीनमध्ये नाना पाटेकर जे जीवाच्या आकांतानं ओरडत आहेत ते त्यांचं खरंखुरं ओरडणं आहे. तुम्ही आता इमॅजिन करा, तुमचं कॅरेक्टर आहे, तुम्ही झोपाळ्यावरती आहात आणि तुमच्या चारी बाजूला आग आहे. ती आग एवढी भडकली, त्यांना एवढे चटके बसायला लागले की ते ओरडायला लागले आणि सेटवरच्या प्रत्येकाला असं वाटत होतं की ती खरीखुरी ॲक्टिंग चालू आहे. नाना पाटेकर हे रिअलिस्टिक ॲक्टिंगसाठी ओळखले जातात, त्यामुळे प्रत्येकाला असंच वाटत होतं की ते ॲक्टिंग करतात. शेवटी परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली की नाना पाटेकरांनी त्या झोपाळ्यावरनं सेफ झोनमध्ये उडी मारली आणि त्यांचा जीव वाचला. आता तुम्ही लक्षात घ्या, जर गोष्टी थोड्या जरी इकडच्या तिकडं झाल्या असत्या तर होत्याचं नव्हतं झालं असतं. एखादा कलाकार आपल्या कलेपायी किती वेडेपणा करू शकतो हे याचं उत्तम उदाहरण. अशाच फिल्मी किस्सांसाठी, अशाच मजेदार किस्सांसाठी आमचं चॅनल डिजिटल चावडीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.